स्वामींच्याबद्दल जे काही मला माहिती आहे त्याबद्दल थोडीशी माहिती देतो. स्वामीजींचा परिचय देत असताना स्वामीजी परभणीकडील मानवत भागातील त्याही ठिकाणी बरेच संत महात्मे अवतरित झालेले आहेत. मनीषानंद पुरे असतील, स्वामीजींचे श्रीगुरू महेशानंद बापुरे असतील. स्वामीजी त्यांच्याकडे वडिलांची इच्छा, ज्ञानेश्वरीची शपथ घेऊन सांगितलं की तुम्हाला लग्न करावं लागेल. आणि मी लग्न करू की नाही हे विचारण्यासाठी स्वामीजी त्यांच्या श्रीगुरूंच्याकडे गेले. आणि मग त्यांनी सांगितलं की ठीक आहे, ज्ञानेश्वरीची मी शपथ घेतलेली आहे, मला पाप लागेल. त्यांच्या गुरूंनी सांगितलं की ते पाप मी घ्यायला तयार आहे, पण आपला आतला आवाज काय सांगतोय. आणि म्हणून स्वामीजींनी सांगितलं की माझी तर इच्छा नाही. आणि मग त्यांच्या गुरुजींनी महेशानंद बाबांनी स्वामीजींना स्टेशनला आणून दिलं. दिव्यानंद स्वामीजींनी दक्षिणा दिली, दशमी दिली आणि स्वामीजींना ओंकारेश्वरकडे पाठवलेलं आहे. स्वामीजींनी काशीमध्येही 14-15 वर्ष शास्त्रीबाबांच्या सोबतही अध्ययन केलेलं आहे. आणि एकदम तारुण्याच्या भरामध्ये स्वामीजींनी संन्यास घेतला. संन्यासाची आपल्याला माहिती आहे किती कठोर नियमावली असते, कठीण नियमावली असते. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये स्वामीजींनी आपल्या जीवनाची कालक्रमणा वेदांत, व्याकरण, न्याय संपूर्ण शास्त्रांच्या अध्ययनामध्ये स्वामीजींनी आपल्या जीवनाची काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, गंगेच्या तटाकावरती स्वामीजींनी ही अविरत साधना केलेली आहे. आणि या साधनेचं फल म्हणून स्वामीजींनी वेदांत दर्शन सांगितले नाही, स्वामीजी वेदांत जगले. आज जवळजवळ बाबांच्या सहवासामध्ये असताना मीही स्वामीजींच्याकडे 2 प्रस्थानत्रयीची त्यांच्या ठिकाणी तिथे जाऊन अध्ययन केलेलं आहे. स्वामीजी वेदांत सांगण्याची हातोटी स्वामीजींच्याकडे एवढी सुलभ आहे, कितीही मंदातला मंद मनुष्य असेल तरी त्याला त्याच्या अंतःकरणाचा ठाव घेईपर्यंत स्वामीजींनी सोप्या भाषेमध्ये एकदम वेदांत ते जीवन जगलेच हो. आणि म्हणून त्यांनी वेदांत सांगावा. आणि आजही आमच्याकडे ती प्रस्थानत्रयी रेकॉर्डिंग आहे, आम्ही ती ऐकतो. स्वामीजींच्याकडे पाहिल्यावरच वाटतं की वेदांत जगले. आपण वेदांत जगणे याचं चिंतन सांगत असताना स्वामीजींनी इथे पुण्याला ते आजारी असताना आले आणि डॉक्टरांना सांगितलं की मी आजपर्यंत जे जीवन वेदांतामध्ये जीवन जगलेलो आहे हे मला अनुभवण्याची, साक्षी भावाने त्याच्या साक्षी होण्याची वेळ आलेली आहे. आणि स्वामीजींनी सांगितलं की माझ्यावरती जे ऑपरेशन आपल्याला करावायचं आहे त्यामध्ये मला कुठलीही भुलीची इंजेक्शन किंवा दवा द्यायची नाही, मी साक्षी भावाने या सगळ्याचं साक्षी करेन. आणि स्वामीजींनी साक्षी भावाने कोणतीही दवा, भुलीचे इंजेक्शन ज्याला आपण म्हणतो, ती औषधं न घेता किडनीचं ऑपरेशन स्वामीजींचं झालं, किडनी बदलली. लिव्हरमध्येही स्वामीजींच्या 4-5 लिटर पाणी व्हायचं तेही बदललं. आणि ज्यांनी स्वामीजींना ते अवयव दान दिले ते खरोखरच महाभाग्यवान आहेत. त्यांनी आपल्या जीवनाची सार्थकता आणि सफलता केलेली आहे. त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहेत. आणि स्वामीजी जे जीवन जगले ते आपल्याला आज खरं म्हणजे त्याच मार्गाने जर आपण गेलो ना, वेदमार्गे मुनी गेले त्याचे मार्गे चाललो, नकळेची विषय अंदा म्हणून उघड बोलिलो. स्वामीजींच्याबद्दल बोलायचं म्हटलं तर पुष्कळ काय सांगण्यासारखं आहे. स्वामीजींना नितांत विश्रांतीची आवश्यकता होती. जवळजवळ 3 महिन्यापासून या सोसायटीतल्या मंडळींनी स्वामीजींची जी सेवा केली ती खरोखर वाखाणण्यासारखी आहे. जे दास्यत्व असतं त्यांनी ही स्वामीजींची सेवा, स्वामीजी आपल्यापासून भिन्न नाहीत, स्वामीजी आणि आपण अभिन्न आहोत, मग अभिन्नही या सेवा. या माऊलींच्या ज्ञानशोक्तीप्रमाणे त्यांनी अभिन्नत्वाने स्वामीजींची सेवा केली. आणि एवढंच नाही, ज्या ऑपरेशनसाठी मोठमोठे कितीही पैशावाले मंडळी असतील, मंत्री असतील, शेठजी असतील, त्या सगळ्यांना यश येत नाही. हे क्वचित एखाद्याच्या वाट्याला यश येतं. पण स्वामीजींची माऊलींच्यावरती असलेली नितांत श्रद्धा आणि माऊलींचं जीवन स्वामीजींना माहिती आहे. स्वामीजींचं माऊलींच्यावरती अत्यंत प्रेम आहे. स्वामीजी जरी गंगा तटाकावरती असतील तरी पण त्यांच्या जीवनाचा केंद्रबिंदू, ध्यानाचा, चिंतनाचा केंद्रबिंदू म्हणजे माऊली आहेत. आणि या वारकरी संप्रदायाशी स्वामीजींची नाळ बालपणापासूनच जोडलेली होती. आणि म्हणून माऊलींच्यावरती असलेली नितांत श्रद्धा स्वामीजींना इथपर्यंत घेऊन आली. आणि माऊलींनी स्वामीजींच्या रूपाने दिलेलं आपल्याला हे एक यशच आहे. आणि मला वाटतंय स्वामीजींची शताब्दी
आपल्या सगळ्यांच्या बाबांच्या, शास्त्री बाबांच्या सगळ्यांच्या हयातीमध्ये आपल्याला पाहायला मिळावी. आणि हे आपलं मोठं खरोखर भाग्य आहे. स्वामीजी म्हणजे चालतं बोलतं वेदांत आहे, चालता बोलतं वेदांत आहे, वेधशाळा आहे, ज्ञानपीठ आहे. आणि ज्ञानपीठाची आणि इथे हे शिवपीठ आहे याचं ऐक्य झालं. आणि माऊलींनी आपल्या सत्तेतून स्वामीजींना आपल्या एकदम जवळ केलं. स्वामीजींनी जी इथे साधना केली, स्वामीजींनी सांगितलं हे जे व्हायब्रेशन आहे मला जे मिळालं या काळामध्ये आणि जे माझं चिंतन घडलं त्या चिंतनाला जोड नाही तोड नाही. आणि एवढं स्वामीजींनी चिंतन केलं. पूज्य बाबांनी स्वामीजींना सांगितलं की आता आपल्याला इथे विश्रांतीची, एकांताची आवश्यकता आहे. आणि म्हणून बाबांनी त्यांना सांगितलं की आपण इथे जेवढी आपल्याला शक्य आहे तेवढी विश्रांती करायची, आपल्याला थोडंसं आराम मिळेल, बरं वाटेल. पण स्वामीजी हसले आणि स्वामीजींनी सांगितलं ज्या देहाला मिथ्या म्हणून आम्ही आयुष्यभर साधना केली त्याच्यासाठी काय विश्रांतीची आवश्यकता आहे. विश्रांती पावलो फक्त इथेच संतांच्या जवळ आणि देवाच्या जवळ विश्रांती आहे. आणि म्हणून स्वामीजी भगवंताचं अनुकरण करीत नामा म्हणे देवा चलाट द्या ठया, विश्रांती घ्यावया कल्पवरी माऊलींच्या जवळ स्वामीजी इथे आले. आणि स्वामीजींची विश्रांती सांगतो आपल्याला की स्वामीजींची विश्रांती ही होती की स्वामीजी 2:30 वाजता उठायचे. आत्ताच्या काळामध्ये स्वामीजी 2:30 वाजता उठायचे, ध्यान धारणा चिंतन नामस्मरण करायचे, वेदांताचं चिंतन करायचे. आणि याही परिस्थितीमध्ये आपल्याला त्यांच्या दर्शनाचा योग आला नाही. पण या परिस्थितीमध्ये स्वामीजी दररोज 14 ते 15 किलोमीटर चालायचे. स्वामीजींनी सगळंच सांभाळलं. आणि म्हणून माऊलींनी स्वामीजींना जे सांभाळलं, जो जे वांछिल तो ते लाभो प्राणी जात. आणि म्हणून ही ज्ञानाबाई आहे, ही अनाथाची माय आहे, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. आणि मग माऊलींनी सांगितल्याप्रमाणे ते ऋणवयपण देखोणे अंगी, मी आपुल्याची उत्तीर्णत्वा लागे, भक्ताचे तनुत्यागी परिचर्या करी. किती किती संत महात्म्यांनी, संन्यासी महात्म्यांनी, आपल्या सगळ्यांनी स्वामीजींच्यावरती जे प्रेम केलं हे माऊलीच्या सत्तेतून. हे माऊलींना अपेक्षित होतं की स्वामीजींच्याकडून अजूनही काही मोठं कार्य आवश्यक आहे. स्वामीजींचा सत्संग आम्हाला इथे आळंदीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ऐकायचा आहे. गंभीर चिंतन स्वामीजींनी सांगावं. स्वामीजींची इच्छा असेल तर स्वामीजींनी इथे यावं आणि त्यांना शक्य नसेल तर आम्ही सगळे तिथे जाऊ त्यांच्या आश्रमामध्ये. पण त्यांनी आम्हाला ज्या आनंदामध्ये, ज्या थाटामध्ये स्वामीजी या प्रतिकूल परिस्थितीमध्ये असताना पंचदशीमध्ये सांगितलेलं आहे, निरोगो वा उपविष्टो वा रुग्णो वा विलुठन भूमी, ही परिस्थिती स्वामीजींच्यावरती होती. पण याला कुठलाही थारा न देता स्वामीजींनी मेरूपासून थोरी देह दुःखाचे निडोंगरे, दाटी जो पडी भारे परी चित्त न दाटे, चित्तम चित विजयानियत. स्वामीजींनी आपल्या चित्ताला चैतन्य स्वरूपाशी, ज्ञान स्वरूपाशी, माऊलींशी एकरूप केलं. आणि स्वामीजींनी जी अनुभूती घेतली ती स्वामीजींनी आपल्याला आता त्यांच्या भावी आयुष्यामध्ये स्वामीजींना उदंड आयुष्य आरोग्य लाभावं. आणि त्यांनी ती जी अनुभूती घेतली ती सांगता येत नाही. राजविद्या राजगुह्यम, सांगायला गेला तो गेला म्हणून इथे परत कोणी येत नाही. पण स्वामीजींना आपल्या सगळ्या साधकांच्या वतीने मी विनंती करतो की स्वामीजी, आपण ज्या थाटामध्ये होता, ज्या आनंदामध्ये होता, तो आनंद आपण आम्हाला देऊन जा ना. त्या आनंदाचे आम्ही आसुसलेले आहोत. आणि आम्ही ही इच्छा करतो की स्वामीजींच्याकडून असा मोठा सत्संग व्हावा. स्वामीजी ज्या आनंदामध्ये जीवन जगले, जे वेदांत जगले, हे अनुभूतीच आहे. आणि म्हणून माझं भाग्य आहे की मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुलीच मुक्तता, जैशी दीपे दिशे पाहता आपुली वस्तू. स्वामीजींच्याकडे पाहिल्यावरती असं वाटतं की जणू काही हिमालयाच्या उत्तंग तोडीचे भोलेबाबा सांगायच्या पाठामध्ये ही महात्म्य म्हणजे यांचा बोध मोठा आहे. बोधाने विशाल असलेले हे दैवी संपत्तीचे महात्मे आपल्याला त्यांनी जे दर्शन दिलेलं आहे आणि त्यांच्या दर्शनाने आपण सुस्नात झालेलो आहोत. आपण भाग्यवान आहोत. स्वामीजींच्याबद्दल बोलण्यासारखं खूप काय आहे. स्वामीजींनी जी साधना केली त्या साधनेवरती स्वामीजी आता आरूढ आहेत आणि आपल्याला त्यांच्या दर्शनाने आपण कृतकृत्य झालेलो आहोत. एवढंच नाही, स्वामीजींच्याबद्दल बोलत असताना स्वामीजींनी ते जे साधना सदना प्रस्थानत्रयीचं चिंतन ठेवलेलं आहे आणि विनामूल्य आहे. वारकऱ्यांच्याबद्दल, आळंदीबद्दल त्यांच्या अंतःकरणामध्ये एवढं प्रेम आहे की आपुलकीने ते चौकशी करतात. आणि एवढंच नाही, आळंदीच्याबद्दल, माऊलींच्याबद्दल त्यांचा एवढा स्नेह होता की त्यांनी सांगितलं की मला पुण्याला घेऊन चला, जेणेकरून माऊलींचा सहवास लाभेल, माऊलींचं दर्शन होईल. आणि माऊलींनीही स्वामीजींना आपल्या अंकावरती घेतलेलं आहे. आणि म्हणून माऊलींच्याकडे जो ज्या भूमिकेतून येतो त्या थाटामध्ये
माऊलींनी स्वामीजींना तो आनंद दिलेला आहे. आणि भगवान करो बाबांचे आणि स्वामीजींचे एवढे ऋणानुबंध आहेत, एकमेकांच्यावरती एवढं प्रेम आहे की स्वामीजींच्याबद्दल बोलायचं म्हटलं की बाबांना एकदम भरून येतं, आणि बाबांच्याबद्दल बोलायचं म्हटलं की स्वामीजींनाही भरून येतं. आणि इथे स्वामीजींना आपला सहवास लाभला आणि बाबांचा सहवास लाभला, बाबांनाही त्यांचा सहवास लाभला. आणि त्यांच्या जुन्या आठवणी सांगत असताना परमपूज्य गुरुवर्य शास्त्री बाबा आणि स्वामीजींनी काशीमध्ये एकत्र अध्ययन केलेलं आहे. या अनेक सहवासातील गोष्टी, या कथा मच्चित्ता मदगत प्राणा बोधयंत परस्परम या दृष्टीने सांगण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. आणि मला हे अवघड काम बाबांनी दिलं की हे तुम्ही सगळं हे निवेदन करा. मी उभ्या आयुष्यामध्ये पाठ सांगितले पण हे काही काम केलं नाही. आणि म्हणून स्वामीजींच्या आशीर्वादाने, बाबांच्या प्रेरणेने मी 2-4 शब्द बोलत आहे. आणि स्वामीजींचा जो आशीर्वाद आपल्याला मिळत आहे, केवळ स्वामीजींच्या दर्शनाने आपण कृतकृत्य झालो याच्यामध्ये नवल नाही. 2 संत महात्मे एकत्र ज्यावेळेस भेटतात त्यांना जो आनंद होतो ना, तो आज आम्ही आमच्या डोळ्याने पाहिलेला आहे. पूर्वीच्या काळामध्ये संत महात्मे म्हणायचे की ज्यांनी जोग महाराजांना पाहिलं ते धन्य आहेत, ज्यांनी मामासाहेबांना पाहिलं ते धन्य आहेत. तसं ज्यांनी स्वामी महाराजांना, शास्त्री बाबांना, पूज्य बाबांना पाहिलं, डॉक्टर बाबांना पाहिलं आणि यांच्या भेटीतील जो आनंद आहे, हा आनंद एकदम द्विगुणित आहे. बाबांनी सांगितलं स्वामीजींच्याबद्दल मला बोलता येणार नाही, मला भरून येईल, पण वास्तविक पाहता इथे सगळे हे आत्मरूप झालेले महात्मे आहेत. आणि यांच्याबद्दल, यांच्या प्रत्येकाच्या अंतःकरणाबद्दल जो भाव आहे तो आत्मरूपाचा भाव आहे. आणि म्हणून याही ठिकाणी आपण या सोसायटीतील जी सोसायटी आहे, या मंडळींनीसुद्धा स्वामीजींची जी सेवा केली ती आत्मरूपतेनेच केलेली आहे. त्यांनी हा कार्यक्रम आपला म्हणून, स्वामीजी आपले म्हणून, आत्मरूप म्हणून त्यांनी जी सेवा केली. आणि आपण सगळ्यांनी या ठिकाणी आपण जे आलात ते आपणही खरोखर धन्यवादाला पात्र आहात. आणि खरं सांगायचं म्हणजे या वास्तूमध्ये जिथे स्वामीजींनी वास्तव्य केलं ती वास्तू आमच्या भाऊंची वास्तू आहे. अजून त्या वास्तूचं वास्तुपूजनही झालं नाही, शांती झाली नाही, पण भाऊंनी सांगितलं मागाशी वरती गेल्यावरती आज या वास्तूचं वेगळं वास्तुशांती करण्याची आवश्यकता नाही. आम्ही धन्य झालेलो आहोत. या वास्तूने वेदांताचेही धडे घेतलेले आहेत. आणि म्हणून भाऊंचंही स्वामीजींना जे काही प्रेम होतं, आम्ही आत्ता गेलो, भाऊ ढसाढसा रडले. भाऊंच्या अंतःकरणातील जे भाऊ होते बाबांजवळ, स्वामीजींजवळ. आणि महत्त्वाचं म्हणजे बाबांच्याबद्दल बोलायचं म्हटलं की बाबांनी अतिशय जी सेवा केली, बाबा बोलले नाहीत, बाबांनी सांगितलं मला काय बोलता येणार नाही. आणि अवघड काम त्यांनी कालपासून माझ्यावरती टाकलं, मलाही काय बोलता येणार नाही, मी सांगितलं, पण मी सगळं माऊलींच्याकडे सोडून दिलं. आणि माऊलींना सांगितलं की तुम्हाला जे काही माझ्याकडून वधवून घ्यायचं ते वधवून घ्या. आणि माऊलींनी तुम्हाला सांगतो, हे अनुभवाचे बोल सांगतो की देह वैकल्याचा वारा जणे लागेल या सुकुमारा, आत्मबोधाचा पांजरा सुयेत येते. आणि त्या बोधामध्ये माऊलींनी स्वामीजींना ठेवलं. काटा मोडल्यावरती ज्या वेदना होतात ना, ते आपण सगळ्यांनी अनुभवलेले आहेत. पण किडनी बदलणं आणि लिव्हरमध्ये होणारे जे पाणी आहे 3-3, 4-4 लिटर ते काढणं, याच्यासाठी जे ऑपरेशन करावं लागलं, तिथे त्या ज्या वेदना झाल्या असतील त्या वेदनेला अंत नव्हता, वेदना बंद पडल्या नव्हत्या. परंतु येथ आत्मा तो आत्मयाची ठाई, देखिजे देहीचा धर्म देही, आईशे देखणे ते पाही आण आहाती. असं पाहणं वेगळं, बोलणं वेगळं आणि अनुभवणं वेगळं. ज्यांनी ते अनुभवलं विश्वास बसत नाही, पण हे अनुभवाची जोगे नव्हे बोलायशी. आणि याच गोष्टी मी काल परवा दिवशी ऐकल्या श्री गुरु बाबांच्या मुखातून. बाबांनीही सांगितलं की आम्हाला ज्यावेळेस अशी वेळ येईल तेव्हा त्यांनाही सांगावं की आम्हालाही अशा पद्धतीने भुलीची कोणती व्यवस्था, इंजेक्शन वगैरे काही देऊ नका, आम्हालाही त्याचा अनुभव घ्यायचा आहे. आम्ही जो वेदांत शिकवला, जो सांगितला, तो जगण्याची ही वेळ आहे, साक्षी भावना त्याचं साक्षीत्व करण्याची वेळ आहे. आणि म्हणून असे महात्मे या पृथ्वीतलावरती दुर्लभ आहेत. आणि त्यांच्या दर्शनाचा आपल्या सगळ्याला आलेला योग, आपण खरोखर भाग्यवान आहात. आपल्या सगळ्यांचे मी ऋण व्यक्त करतो, आपल्याला कोटी कोटी धन्यवाद देतो, बाबांच्या चरणावरती नतमस्तक होतो. यानंतर आपल्याला श्री गुरु शास्त्री बाबाजी आशीर्वाद देतील. 2 मिनिटं.